नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महापारेषण व महावितरण IBPS पॅटर्न नुसार विद्युत सहाय्यक जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार रिझनिंग ॲबिलिटीचे काही टॉपिक आपण आपल्या YouTube चॅनेल वरती घेत असतो. त्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे सांकेतिक भाषा, हा टॉपिक आपण आपल्या YouTube चॅनेल वरती घेतला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ बघू शकता. आजचा टॉपिक जो आहे आपला रांगेतील स्थान. याप्रमाणे आपण सांकेतिक असमानता, नातेसंबंध हे सर्व टॉपिक आपल्या युट्यूब चॅनेल वरती कव्हर करणार आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेटत राहा. चला आजच्या रांगेतील स्थान या टॉपिकला सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिला बघा. 5 मैत्रिणी एका रांगेत उभ्या आहेत. प्रियंका ही सर्वात पुढे व रंजना ही सर्वात शेवटी उभी आहे. सोनाली प्रियंका व पूजा यांच्यामध्ये आहे. सोनाली ही प्रियंका व पूजा यांच्यामध्ये आहे. गीता पूजा व रंजना यांच्यामध्ये आहे. तर मध्यभागी कोण असेल? बघा मध्यभागी सेंटरला कोण असेल? या 5 मैत्रिणींपैकी मधोमध सेंटरला कोण असेल? तर बघा प्रश्न कसा सोडवायचा बघूया आपण. प्रियंका सुरुवातीला आहे. प्रियंका सुरुवातीला घेतली. त्यांनी सांगितलं की रंजना शेवटी आहे. रंजनाला आपण शेवटी घेतलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की सोनाली व प्रियंका सोनाली प्रियंका व पूजा यांच्यामध्ये आहे. सोनाली प्रियंका व पूजा यांच्या मध्यभागी आहे. प्रियंका व सोनाली पूजा यांच्यामध्ये आपण सोनालीला घेतलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की गीता ही पूजा व रंजना यांच्यामध्ये आहे. गीता पूजा व रंजना यांच्या मध्यभागी आहे. तर या 5 मैत्रिणींपैकी मध्यभागी कोण असेल? बघा आपण ह्या 5 मैत्री या ठिकाणी घेतल्या आहेत आणि आपल्याला समोर दिसतंय की मध्यभागी पूजा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा. एका 25 मुलांच्या रांगेत नयनचा 8वा क्रमांक आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे. तर त्या रांगेतील प्रणवचा कितवा नंबर आहे? बघा सांगितलंय काय त्यांनी की नयनचा 8वा क्रमांक. नयनचा 8वा क्रमांक घेतला. त्यानंतर त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे. 4 मुले. हा नयनचा 8वा क्रमांक आणि 4 मुले झाले 12 आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे. 4 मुले सोडून म्हणजेच हे झाले 12 आणि 13वा झाला नयन. नयनचा 13वा क्रमांक. 13वा क्रमांक हा कुणाचा असेल? नयनचा असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 बघा. मुलांच्या रांगेत आदित्य उजवीकडून 13वा आहे व डावीकडून 6वा आहे. बघा मुलांच्या रांगेत आदित्य हा उजवीकडून 13वा आहे व डावीकडून 6वा आहे. तर रांगेत आणखी किती मुले उभी केली तर एकूण 40 मुले होतील. बघा रांगेत अजून किती मुले उभी केली तर 40 मुले होतील. या अगोदर आपल्याला हे शोधायचं आहे की अगोदर रांगेत किती मुले आहेत ते शोधायचं. चला बघा उजवीकडून 13वा आहे आणि डावीकडून 6वा आहे. म्हणजे उजवीकडून 13वा म्हणजे त्या पुढे 13वा. आपण इथे डायरेक्ट 13वा नंबर घेऊ. 13 पर्यंत आदित्य आहे. मागून 6वा म्हणजे मागे 5 मुले असणार. मागून 6वा म्हणजे मागे 5. 13 आणि 5 झाले 18. टोटल रांगेतील एकूण 18 मुले झाली. आणि आता आपल्याला 40 मुले होण्यासाठी त्यात किती ऍड करावे लागतील? तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की 22 मुले ऍड केली तर टोटल रांगेत 40 मुले होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया.
बघा प्रश्न क्रमांक 4 बघा. 40 मुलांच्या रांगेत सुवर्णाचा क्रमांक उजवीकडून 14वा आहे, तर डावीकडून कितवा नंबर असेल? बघा 40 मुलांच्या रांगेत, बघा 40 मुला मुली असतील, त्या रांगेमध्ये सुवर्ण ही 40 नंबरला आहे. उजवीकडून 14वा आहे, तर डावीकडून कितवा नंबर असेल? मुलींच्या घेऊया इथं, मुलींच्या रांगेत सुवर्णाचा किती क्रमांक आहे? 14वा. बघा या ठिकाणी उजवीकडून 14वा, 40 वजा 14 केले तर 26 राहतात. म्हणजेच डावीकडून 26 मुले आहेत. बघा उजवीकडून तिचा 14वा क्रमांक येतो, म्हणजे मागे 26 मुले राहिली. 26 मुले मागे राहिली म्हणजे 26 मागून घेतलं तर 27वा नंबर येईल, कारण 26 मागे मुलं आहेत. मग डावीकडून घेतलं तर तिचा क्रमांक हा 27 येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा मधूचा एका रांगेत, बघा मधूचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे, तर शेवटून 23वा क्रमांक आहे. बघा सुरुवातीपासून 17वा आणि शेवटून 23वा, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? बघा रांगेत एकूण किती मुले आहेत? स्पष्टीकरण बघा. सुरुवातीपासून 17वा म्हणजे मधूच्या पुढे 16 मुले आहेत. बघा सुरुवातीपासून 17वा म्हणजेच मधूच्या पुढे 16 मुले आहेत, शेवटून 23वा म्हणजे पाठीमागे 22 मुले आहेत. 16 अधिक 22 प्लस 1. बघा हा एक कोण? तर हा मधू. त्याच्या पुढची ही 16 मुलं आणि पाठीमागचे 22. 16 आणि 22 झाले 38 आणि हा एक 39. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटत राहा. बघा शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिकचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघा शेवटचा क्वेश्चन बघूया आपण आता. बघा 51 मुलांच्या रांगेत हार्दिकचा उजवीकडून 13वा क्रमांक आहे, तर रितेश मध्यभागी. हार्दिकचा 13वा क्रमांक आहे, तर रितेश मध्यभागी असल्यास हार्दिक डावीकडून किती क्रमांक येईल? बघा 51 मुलांच्या रांगेत उजवीकडून 51 मुलांच्या रांगेत उजवीकडून 13वा आहे हार्दिकचा क्रमांक. बघा हार्दिकचा उजवीकडून 13वा क्रमांक आहे, तर रितेश मध्यभागी. आता मध्यभागी रितेश काय सांगितलंय? मध्यभागी. 51च्या मधोमध कोणती संख्या येते? तर ती येते 26. जर तुम्हाला हे असं उदाहरण, या प्रकारची उदाहरणे सोडवण्यास अवघड जात असतील तर सरळ तुम्ही 1 2 3 4 असे 51 पर्यंत करायचं आणि सेंटर काढून घ्यायचं. बघा 25 25 50, मग साईडला 25 26 आणि त्याच नंतर 25 घेतलं तर 51 येते. म्हणून मध्यभागी क्रमांक हा 26. 13वा क्रमांक असल्यास हार्दिकचा डावीकडून कितवा क्रमांक? बघा हार्दिक हा रांगेमध्ये 13व्या स्थानावर आहे, म्हणजेच हार्दिकच्या उजवीकडे 12 व डावीकडे 38 मुले असणार. म्हणून हार्दिकचा डावीकडून 39वा नंबर येणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.